ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। माहूर गडावरील श्री आनंद दत्तधाम आश्रम या ठिकाणी धोंड्याच्या महिन्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे महापंक्तीचे आयोजन करण्यात आले। त्यामुळे परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी या ठिकाणी भेट देऊन आदरणीय राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांचं दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतलाय। यावेळी बोलताना त्यांनी म्हटलंय की मी वेळोवेळी श्री साईनाथ महाराजांची भेट घेऊन दर्शन घेत असतो। त्यांच्या संगतीमध्ये राहिल्यानं मला लोकसेवेची प्रेरणा मिळते। माहूर गडावरील श्री आनंदधाम आश्रम या ठिकाणी दरवर्षी धोंड्याच्या महिन्यामध्ये महान दान महाप्रसादाचं वितरण करण्यात येत असतं। इथे महिन्याभरामध्ये लाखोंच्या संख्येनं भाविक भेट देऊन अन्नदानाचा लाभ घेतात। यामध्ये सर्व प्रकारचे लोकसेवक या ठिकाणी येऊन साईनाथ महाराजांच्या सप्तसूत्री कार्यक्रमाचा अनुभव घेत असतात। ही बाब शासनाच्या कानी गेल्यानं शासनाकडनं ITIचे प्रमुख मार्गदर्शक ब्रँड अँबॅसिडर म्हणून साईनाथ महाराजांची नेमणूक करण्यात आली आहे। त्यामुळे आणि तसेच त्यांचे सप्तसूत्री कार्यक्रमाची व्याप्ती भारतामधील अनेक राज्यांमध्ये पोहोचलेली असल्यानं आनंद दत्तधाम आश्रमामध्ये महिन्याभरामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक महाप्रसाद ग्रहण करतात। याची दखल घेऊन परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी या ठिकाणी भेट दिली। यांच्यासह अरविंद काका देशमुख तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी, बंडू नाना बिरकर, सरपंचवाडी जिल्हा परभणी, प्रल्हादराव देवडे तसेच सुनील भाऊ गुडघे, दिनेश बोचरे, बबनराव रोदळे, नारायण जाधव, एकनाथ राऊत, मारुती शिंपले, प्रकाश खापरे, मधुकर शिंगुळे, प्रभाकर संसारे, भाऊराव पाटील हडसनीकर यांच्यासह माहूर शहरामधील आणि परिसरामधील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे पाटील यांनी केलं आहे आणि आभार प्रदर्शन विनोद भारती यांनी केलं आहे। मजहर शेख, C24 नांदेड।